नमस्कार मित्रांनो, आजचा व्लॉग घेऊन आलो आहे अल्टर्ड कॉन्टेंट. ह्याचा मागचा उद्देश काय आहे? अल्टर्ड कॉन्टेंट म्हणजे यूट्यूबचं एक पडताळणी आहे की कुठल्या प्रकारचे व्हिडिओ कॅटेगरी असू शकतात किंवा आपण बनवतो. आपल्या यस किंवा नो ह्या टिक मार्कावरती ते यूट्यूबला कळून जातात. म्हणजे सांगायचा उद्देश हे आहे, आपला जो पण व्हिडिओ असतो, कुठल्याही कॅटेगरीतला व्हिडिओ, समजा व्लॉग आहे, जर्नीचा आहे, कुठला आपल्याला सीन दाखवायचा आहे, शेताचा असू द्या किंवा कुठलाही बाहेरचा असू द्या, मग अशा पद्धतीत आपण कुठल्या कॅटेगरीत मोडतो. आपली सीन आहे, सर्व काही रिअल आहे, नैसर्गिक आहे, पर्यावरणात जे काय असतात ते सर्व खऱ्या गोष्टी असतात. आपल्या सीट पाठीमागलं डोंगर असू द्या, नदी असू द्या, झाडं असू द्या, घर असू द्या, त्या व्हिडिओमधले संबंधित व्यक्ती असू द्या, सर्व काही शूट झालेलं आपल्या व्हिडिओमध्ये. आपण व्हिडिओ अपलोड केल्यानंतर अल्टर्ड कॉन्टेंटमध्ये काय टाकावं तर काय जर ब्लँक सोडतात, काय जर यस नो काहीतरी टिक करून पुढं अपलोड करत असतात. पण अल्टर्ड कॉन्टेंट ह्या गोष्टीला मान्य करणार नाही. पुढं जाऊन आपल्याला मग यूट्यूब करून निरनिराळे रूल्स येतील किंवा ॲक्शन घेईल आपल्या यूट्यूब चॅनलवरती. एवढी मेहनत आपली वाया जाईल. तर अगोदरच सांगायचं आहे की हे जे काय आपण पाठीमागचं जे काय वर्णन केलं आत्तापर्यंत, ह्या गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये असतील तर आपण नो कॅटेगरी चूज करावं. कारण आपल्या व्हिडिओमध्ये कुठल्याही सामग्री किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून, मिश्रण करून व्हिडिओ नाही बनवला. जे काय रिअल आहे ते सगळं काय रिअलच आहे. आपली कॅटेगरी आहे ते नो. आपल्या लक्षात घ्यायचं आहे की आपण व्लॉग बनवलेला आहे आणि ते व्लॉग शूट करताना किंवा केल्यानंतर अपलोड करताना ही गोष्ट पण लक्षात घ्यायचं आहे की आपला व्लॉग सर्वसाधारण आहे, वास्तविक आहे. पुढं आपण नो कॅटेगरी चूज करून पुढं जे काय प्रोसेस आहे ते करावं. त्याला ब्लँक ही सोडता कामा नाही. ब्लँक सोडणं किंवा चुकीचं टिक करणं, ह्या दोन्ही गोष्टीमुळे आपण परेशानमध्ये येऊ शकतो. यूट्यूबच्या या अल्टर्ड कॉन्टेंटच्या धोरणाचं हेच स्पष्टीकरण आहे. त्याला आपण उदाहरणासहित जे काय त्यांचं असेल यस नो हे टिक करून पुढं पास करावं. कारण यूट्यूबलाही समजेल की आपलं कुठल्या पद्धतीचे व्हिडिओ आहेत, कुठली कॅटेगरी आपण वापरतो, ते त्यांच्या कॉन्टेंटमध्ये ते स्पष्ट होऊन जात आहे. आपण सर्वसाधारण व्लॉग बनवलो, त्याच्यामध्ये यस केलो आणि पुढं आपण अपलोड केलं तर ह्या गोष्टीला ॲक्शन 100% येणार. जे काही नवीन यूट्यूबर असतात त्यांच्यासाठी यस हे ऑप्शन सर्रास दिलेलं आहे, ते आपल्यासाठी नाही. आपण नो सिलेक्ट करावं. धन्यवाद.